यावर्षीची संक्रांत 14 जानेवारी 2026ला आहे. आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला भोगी आहे. संक्रांतीचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस 15 जानेवारी किंक्रांत. आता आपण बघणार आहे की भोगीच्या दिवशी काय केले जाते, हा दिवस कसा साजरा केला जातो. तर या दिवशी आनंदाचे प्रतीक असलेले इंद्रदेवाची पूजा आराधना केली जाते. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि हा दिवस आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी स्नानाच्या पाण्यात तीळ घालून स्नान केले जाते. तीळ घालण्याचा उद्देश असतो की तिळाने शरीरात ऊब निर्माण होते, म्हणून या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे. तसेच तिळगुळाचे लाडू केले जातात. तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो. भोगीच्या दिवशी नैवेद्यासाठी खास करून काय केले जाते, तर या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. त्याबरोबर लोणीही असते. तसेच मिश्र भाजी केली जाते. काही जण त्याला लेकुरवाळी भाजी पण म्हणतात. त्यात कोणत्या कोणत्या भाज्या असतात, त्यात वाटाणा, वांगे, हिरवा हरभरा, श्रावणी घेवडा, फ्लावर, गाजर सगळ्यांची मिळून भाजी केली जाते. हे सगळं शेतात नवीन आलेले पीक असतात, त्यामुळे याची भाजी केली जाते आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो. इंद्रदेवाची पृथ्वीवर व्यवस्थित पाऊस पडावा, पीक पाणी यावं म्हणून प्रार्थना केली जाते. काही जण या दिवशी सुवासिनींना जेवायलाही बोलवतात, तर काही जण हळदी कुंकू लावून शिदाही देतात.